हॅलो नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला एक सक्सेस मंत्र सांगणार आहे. मी हा व्हिडिओ मराठीमध्ये बनवणार आहे. जे व्हिडिओमध्ये प्रेझेंटेशन मी बनवलं ते इंग्लिशमध्ये आहे, त्यामुळे मी हा व्हिडिओ मराठीमध्ये बनवणार आहे. आणि त्यानंतर जर गरज पडली तर हा व्हिडिओ मी हिंदी आणि इंग्लिश या 3 लँग्वेजमध्ये बनवणार आहे. तर सक्सेस मंत्रासाठी सक्सेस मंत्र आर्ट ऑफ सक्सेस कसं व्हायचं, आपल्याला यश मिळण्यासाठी काय गोष्टी आवश्यक आहेत आपल्याकडे, ती सर्व माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. जर तुम्हाला ऑनलाईन वेबिनार ठेवायचं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझे डिटेल्स सर्व दिलेले आहे तिथं. माझं यूट्यूब चॅनल आहे जे इंजिनिअरिंग ऑडिओ व्हिडिओ लेक्चरचं आहे. नंतर ऑफलाईन ट्युशन पण घेतले जातील. नंतर परत मी डिझायनिंग ड्रॉइंग पण करतो, सिव्हिल इंजिनिअरिंग ड्रॉइंग पण काढतो. आपलं कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी ती पण मी करतो पूर्ण. त्यामुळे तुम्ही जर तुमचं घर एखादं बांधायचं असेल, जागा असेल तुमच्याकडे 1 गुंठा वगैरे, जेव्हा तुमचं घर बांधायचं असेल, त्याचं प्लॅन वगैरे काढायचं असेल, इंजिनिअरिंग आर्किटेक्चरल प्लॅन म्हणतो, आर्किटेक्चर डिटेल म्हणतो, ते सर्व तुम्हाला मिळून जाईल विथ चीप कॉस्टमध्ये. मग आता पहिल्यांदा आपण हे बघणार आहोत की व्हाय मोस्ट पीपल फेल इन लिडिंग अ मिनिंगफुल अँड फुलफिलिंग लाईफ. म्हणजे असं का भरपूर माणसं का अशी फेल होतात. एखादं लिडरशिप घेतलं तर आपण फेल का होतो तर आपल्याला कोणत्या मार्गाने जायचंय हे जरी माहीत असलं तर त्या मार्गाने जावं कसं जायचं हे आपल्याला माहीत नसतं. काय गोष्टी आपल्याला आडव्या येतील, काय गोष्टी काय करावं, तर ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. हे सर्व माझे डिटेल्स आहेत. नंतर आता आर्ट ऑफ सक्सेस, म्हणजे सक्सेस होण्यासाठी काय आहे, तुम्हाला 3 गोष्टींची आवश्यकता आहे. एक, त्याचे 6 कॉमन फिटफॉल्स आहेत दॅट मोस्ट पीपल फेस दॅट डिरेल देअर डिराईव्ह फॉर सक्सेस. म्हणजे 6 वेगवेगळे अडथळे म्हणून समजा तुम्ही, 6 अडथळे आहेत. नंतर दुसरं, फ्यू कॉमन कॅरेक्टर ट्रेट्स ऑफ द पीपल हु आर सक्सेसफुल इन लाईफ. म्हणजे सक्सेसफुल पीपलचे, म्हणजे माणसं जी सक्सेस झालेले आहेत त्यांची वैशिष्ट्य म्हणा, गुणधर्म म्हणा किंवा काही म्हणा तुम्ही, तर त्यात ती 2-3 गोष्टी आहेत. आणि म्हणजे काही गोष्टी. आणि तिसरं म्हणजे द 3 क्रिटिकल इलेमेंट्स विच आर नेसेसरी टू बी सक्सेसफुल इन लाईफ. म्हणजे 3 इलेमेंट आहेत जे तुम्हाला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी उपयोगी पडतात. तर ते कोणते, हे सर्व आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या मध्ये. आता पहिल्यांदा तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो की सेल्फ रिफ्लेक्शन काय असतं. तर व्हॉट इज द ग्रेटेस्ट अकम्प्लिशमेंट दॅट यू वूड लाईक टू सी इन युअर लाईफ. म्हणजे सगळ्यात लास्टला तुम्हाला कुठं बघू इच्छिता तुमच्या आयुष्यात, तुमच्या आयुष्यात तुम्हाला कुठं बघू शकता. म्हणजे तुम्ही काय विचार करता हे महत्वाचं आहे. त्यासाठी मी 2 फोटोग्राफ्स दिले आहेत. एक फोटोग्राफ्स आहे, दुसरा, इफ यू आर टोल्ड नाऊ दॅट दिस इज युअर लास्ट डे अँड यू विल डाय बाय 11 AM टुमारो, हाऊ विल यू स्पेंड दिस रिमेनिंग टाइम. म्हणजे तुम्हाला जर कोणी सांगितलं की आजचा दिवस तुमचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या सकाळी 11 वाजता तुम्ही मरणार आहात, तर तुम्ही तुमचा राहिलेला टाईम, जो 24 तासाचा टाईम आहे, तो तुम्ही कसा घालवाल, कसा स्पेंड कराल, हे तुमच्यावर डिपेंड आहे. रात्रभर विचार करत बसणार का आनंदी जगणार, हे शेवटी तुमच्यावर डिपेंड आहे. मग तेच गोष्टी तुम्हाला यशस्वी होण्यासाठी जीवनात उपयुक्त पडतात. मग आता हे आहे, वन डे युअर लाईफ विल फ्लॅश बिफोर युअर आईज, मेक शुअर इट इज एनलाइटिंग अँड वर्थ वॉचिंग. म्हणजे एक दिवस तरी तुमचं आयुष्य यशस्वी होणारच आहे, हे तुम्ही कायम विचार ठेवला पाहिजे की एक दिवस का होईना माझं आयुष्य यशस्वी होणार, मी आयुष्यात यशस्वी होणार आहे. तेव्हा तुमची लाईफ म्हणजे असा एक बल्ब आहे. आता पहिला प्रयत्न तुम्ही फसला, अयशस्वी झाला, अपयश आलं, नंतर परत अपयश आलं, पण यश कधी ना कधीतरी तुम्हाला मिळणारच आहे ना. आणि ते टिकवून कसं ठेवायचं, कारण त्याच्यानंतर यशानंतर अपयश, सुखानंतर दुःख, अपयशानंतर यश हे येतच जात राहतं. ह्या सृष्टीचा नियम आहे. आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्यात काही गुणधर्म बदलायला लागतील किंवा काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. तर त्या कोणत्या, तर त्या आज आपण या व्हिडिओ माध्यमातून बघणार आहोत. नंतर 6 कॉमन पिटफॉल्स काय असतात. तर पहिलं, शॉर्ट टर्म अप्रोच. म्हणजे अ सोसायटी ग्रोज ग्रेट वेअर पीपल प्लांट ट्रीज whose shade they know they shall never sit in. Greek proverb.
मोस्ट पीपल लाईव्ह देअर लाईव्ह विथ व्हेरी शॉर्ट टर्म अप्रोच. शॉर्ट टर्म अप्रोच तुम्ही कधीच ठेवायचं नाही, लॉंग टर्म अप्रोच ठेवायचा. शॉर्ट टर्म अप्रोच नाही, लॉंग टर्म अप्रोच ठेवायचा. आणि त्या लॉंग टर्म अप्रोचला तुम्हाला डिवाइड करायचे, म्हणजे स्टेज वाईज, स्टेप वाईज. पहिली स्टेप, दुसरी स्टेप, आणि दॅन नंतर डायरेक्टली. तुम्ही आपण काय करतो, शॉर्ट टर्म आहे बाबा मला एवढंच घ्यायचं तेवढंच. नाही, तुम्ही जास्त विचार करा ना. थिंक ओनली अबाउट द करंट प्रॉब्लेम्स अँड रिसोर्सेस. म्हणजे तुम्हाला सध्याचे प्रॉब्लेम काय आहेत, सध्या तुमच्याकडे रिसोर्सेस काय आहेत, ते कसे वापरायचे आणि त्या प्रॉब्लेमवर कसं सोल्युशन करायचं हे तुम्ही बघितलं पाहिजे. दे डोंट हॅव अ लॉंग टर्म पिक्चर ऑफ द फ्युचर अँड कॉन्सिक्वेंटली डोंट हॅव एनी रोडमॅप टू अचीव ग्रेट थिंग्स इन लाईफ. तुमचा रोडमॅप तयार पाहिजे, म्हणजे स्टेप बाय स्टेप प्रोसिजर तुम्हाला पाहिजे, स्टेप बाय स्टेप. म्हणजे आज हे झालं की उद्या ते करणार, परवा ते करणार, आणि असं अचीव करत 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 तुम्हाला सक्सेस गाठायचं आहे. कोणीही पहिल्या अटेम्प्टला पास होत नाही किंवा पहिल्या अटेम्प्टला सक्सेस होत नाही. पास इनचा सक्सेस होत नाही. आपल्याकडे भरपूर उदाहरणं आहेत. सचिन तेंडुलकरचं आहे, नंतर आपल्याकडं धीरूभाई अंबानींचं उदाहरण आहे, नंतर आपल्या सर्वांचे लाडके अब्दुल कलामांचं आहे, आणि भरपूर असे उदाहरणं आहेत, भरपूर असे. इंटरनॅशनलमध्ये आहेत, नॅशनलमध्ये आहेत, इंटरनॅशनल लेवलला आहेत, फॉरेन आहेत. सर्व सुरुवातीला तुम्हाला काही येत नाही. आता क्रिकेटचं उदाहरण घ्यायचं झालं तर क्रिकेटमध्ये भरपूर आहेत. AB डिव्हिलियर्स आहे, परत भरपूर असे आहेत की जे स्टेप बाय स्टेप करूनच पुढे गेलेले आहेत. शॉर्ट टर्म अप्रोच लिमिट्स युअर क्रिएटिव्हिटी अँड डू नॉट गिव्ह युअर स्पेस टू थिंक आउट ऑफ द बॉक्स. म्हणजे थोडक्यात तुम्हाला, जर तुम्ही महाराष्ट्राच्या किंवा एखाद्या राज्याच्या क्रिकेट टीममधून खेळत असाल तर तुमचं ध्येय असावं की मला इंटरनॅशनल क्रिकेट टीम देशासाठी खेळायचं आहे. इंटरनॅशनल देशासाठी खेळल्यानंतर तुमचं गोल असं की मला त्याच्यातून बाकीच्या ज्या लीग्स असतात, बाकीच्या देशांच्या, फॉरेन कंट्रीच्या, त्याच्यामध्ये मला खेळायचं आहे, असं नाव करायचं. हे तुमचं गोल पाहिजे, स्टेप बाय स्टेप. नंतर अनक्लिअर विजन तुमचं क्लिअर पाहिजे. पण मोस्ट ऑफ द लोकांना काय असतं, विजन क्लिअर नसतं. इफ दे डू नॉट नो व्हेअर यू वॉन्ट टू गो, चान्सेस आर यू विल एंड अप समवेअर यू नेव्हर वॉन्टेड टू बी. म्हणजे तुम्हाला माहीतच नसेल तर कुठं जायचंय, तर मग तुमच्याकडे ऑप्शनच नसणार आहेत. जर समजा तुम्हाला माहीत असेल की मला या गावाला जायचंय, तर तुम्हाला तुमच्याकडे ऑप्शन भरपूर असतं. कशाने जायचं, ट्रेननं, बसनं, प्लेननं जायचं, एरोप्लेननं जायचं, किंवा चालत जायचं, किंवा बाकीचं काही तुमच्या 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, किंवा काय असेल त्यानं जायचं. पण तुमचं विजनच नसेल, कुठं जायचं तेच माहीत नाही, आणि तुमच्याकडे काय रिसोर्स आहे ते पण तुम्हाला माहीत नाही, तर त्यासाठी तो प्लॅन तुमच्याकडे तयार पाहिजे. विजन क्लिअर पाहिजे तुमचं. अब्सेन्स ऑफ क्लिअर रोड मॅप, सेम थिंग आहे. रोड मॅप तुमचा तयार पाहिजे, तुम्हाला कसं जायचंय, कोणत्या मार्गानं जायचे. आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचं बघा रोड मॅप, त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीचा सुरुवातीला तयार असायचा. त्याच्यामुळे त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. संभाजी महाराजांचं उदाहरण आहे, छत्रपती संभाजी महाराजांचं आहे. तर क्लिअर रोड मॅप पाहिजे तुमच्या, क्लिअर रोड मॅप. मग ते ऑप्शन असलं की तुम्ही हे होणार, फेल होणार. अ विजन विदाउट रोड मॅप इज जस्ट अ विश. तुमच्याकडे विजन आहे, मिशन आहे, सगळं आहे, पण तुमचा रोडच मॅप नसेल तर काय, इट्स अ विश ओनली. म्हणजे मी अशी इच्छा करतो, ही विश म्हणजे इच्छा तुमची, मी अशी इच्छा करतो, मी तशी इच्छा करतो, तेवढंच तुम्ही करू शकणार. पण रोड मॅप असेल तुमच्याकडे तर तुम्ही इच्छा तिथे मार्ग असं म्हणतो आपण, पण रोड मॅप पाहिजे. रोड मॅप असेल तर ती इच्छा पूर्ण होते ना, तर ती इच्छाच फक्त राहते. नंतर अलाइनमेंट इश्यूज म्हणजे इन ऑर्डर टू क्रिएट अन इम्पॅक्टफुल चेंज इट कॅनॉट बी डन बाय वन पर्सन, बट व्हेन लॉट्स ऑफ पीपल आर इन मोशन अराउंड अ शेअर्ड विजन. म्हणजे तुमच्या बरोबर भरपूर माणसं हवी आहेत, पण कशी ती पॉझिटिव्ह माइंडेड माणसं हवी आहेत. पॉझिटिव्ह माइंडेड. एकट्यानं शक्यतो सक्सेस अचीव्ह होत नाही, हाच आहे अर्थ. तुमचं पॉझिटिव्हली सराउंडेड माणसं पाहिजे, तर तुम्ही यशाची एक गुरु किल्ली आहे. नंतर नॉट पुटिंग कन्सिस्टंट एफर्ट, म्हणजे आपण एफर्टच करायला सोडून देतो. समजा आपल्याला नाही झालं, आता मी तर हे एक्झाम्पल दाखवलेलं आहे, ॲटलिस्ट तुम्ही ढकला तरी, ॲटलिस्ट तुम्ही एफर्ट करा. काही वेळ झाली की तुम्ही एफर्ट बंद करणार नाही, मला होत नाही. म्हणजे जोपर्यंत तुम्ही एफर्ट करता तोपर्यंत ते जे काम झालेलं असते ते, जेव्हा तुम्ही एफर्ट सोडून देता तेव्हा ते झालेलं पण काम परत निगेटिव्हमध्ये येतं. त्यामुळे एफर्ट, कन्सिस्टन्सी पाहिजे. कन्सिस्टन्सी महत्वाचे. कन्सिस्टन्सी म्हणजे रेग्युलर एफर्ट. द रिझल्ट्स यू गेट आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एफर्ट यू अप्लाय. म्हणजे तुम्हाला रिझल्ट असेच भेटतील
की जे तुम्ही एफर्ट करा. जर तुम्ही एफर्ट केलं तर तुम्हाला रिझल्ट भेटतील. एफर्ट केलं तर रिझल्ट भेटतील. म्हणजे कष्ट करा, रोटी मिळेल. ह्या गोष्टी आहेत. आणि नंतर फेल्युअर टू रिस्पॉन्ड चेंजिंग सर्कमस्टन्सेस. म्हणजे कोणतंही सर्कमस्टन्स आलं, चेंज झाला, समजा एखादा पाथ तुम्ही निवडलाय, पण काही अंतरावर गेल्यानंतर तुम्हाला समजलं की तिथं रिव्हर आहे, तुम्हाला टर्न घेऊन जायचं. मग त्यावेळी काय करतो आपण, त्या चेंजिंग सर्कमस्टन्स चेंज झाले, पण त्या चेंज झालेल्या सर्कमस्टन्सला आपण हे देत नाही, दाद देत नाही. आणि आपण म्हणतो आता कसं होणार, हिस्ट्री तर अशी झालेली आहे, मग आता कसं करायचं, काय करायचं, माझ्याच्यानं नाही होणार, येणार नाही. तर त्या गोष्टी तुम्ही सोडल्या पाहिजे. म्हणजे चेंज, जो काही चेंज आहे, आता सध्या सगळीकडे कोरोनाचं सावट आलेलं आहे आपल्या जगामध्ये. कोरोनाचं हे कायमस्वरूपी राहणार नाही. हे कायमस्वरूपी राहणार नाही, कारण त्याच्यावर औषध निघणार, हे करणार, ते येणार, सर्व लस येणार, सर्व होणार आहे. पण आपल्याला हा पिरियड आहे, जसं रतन टाटांनी सांगितलं आपल्याला, की यामध्ये तुम्ही प्रॉफिटचा विचार करू नका. तुम्हाला फक्त जगण्यासाठी जे आवश्यक आहेत रिसोर्सेस, जेवढं लागते तेवढं फक्त तुम्ही प्लॅनिंग करा त्याचं. हा काही कायमस्वरूपी राहणार नाही रोग. तुम्हाला औषध येणार, हे होणार, तुम्ही बरे होणार, सर्व वापरणार, परत सगळं चालू होणार. पण हा पिरियड तुम्हाला न्यायचा आहे. बरं, ह्या पिरियडमध्ये काही जण मग आत्महत्या करतात किंवा काही हे करतात, ते करतात, काही वेगळे मार्ग निवडतात. तर ते मार्ग निवडणं म्हणजे अपयश आहे, हे अपयश आहे. त्यामुळेच अपयशी होतो आपण. द मोस्ट डेंजरस फ्रेज इन द लँग्वेज इज वी हॅव ऑलवेज डन इट दिस वे. तुम्ही कोणतेही चेंज असलेल्या, काही चेंज झाला तुमच्या जीवनात, तर त्या प्रत्येक चेंजला तुम्ही व्यवस्थित रिस्पॉन्ड केलं पाहिजे. तो व्यवस्थित हाताळता आली पाहिजे. ते नॉलेज तुमच्याकडे पाहिजे. ती म्हणजे आपण थोडक्यात एक मी तुम्हाला सांगेन, नॉलेज आहे पण व्यवहार ज्ञान नाही. व्यवहार ज्ञान, मग हे व्यवहार ज्ञान म्हणजेच हे आहे, सर्व आपल्या जवळच आहे, आपल्याला सर्व माहीत आहे, पण आपल्याला ते कसं यूज करायचं, कसं वापरून घ्यायचं, आपण तो विसरलोय. म्हणजे गंज बसलेला आहे, गंज बुद्धीवर, गंज म्हणतात. तर तो गंज फक्त आपल्याला काढायचा आहे. सक्सेस तुमच्या दारातच आहे. नंतर कॉमन कॅरेक्टर ट्रेट्स, त्याच्यामध्ये एक रेझिलन्स आहे. ऑल गुड थिंग्स इन लाईफ कम ॲट अ प्राइस, राईट. सक्सेस ऑल्सो हॅज अ प्राइस टॅग ऑन इट. Adversities and uncertainties are the price we pay, and resilience is the ability to pay that price. The true visionaries have this trait common that they demonstrate throughout their journey. म्हणजे तुम्हाला फुकट काही मिळत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला जर लाईफमध्ये सक्सेस व्हायचंय, चांगल्या गोष्टी घ्यायच्या, तर तुम्हाला त्याच्यासाठी काहीतरी द्यावं लागेल. म्हणजे काहीतरी दिल्याशिवाय काहीतरी मिळत नाही, ही गोष्ट आहे. आता हे कोण आहे तुम्हाला माहितीच आहे, ग्रेट पर्सनॅलिटी कोण आहे तुम्हाला माहितीच आहे, मी सांगायची गरज नाही. 27 years in jail, including 6 years solitary confinement, vilified by his own people and oppressed by those imprisoned him, leading role in ending apartheid, नॅशनल रिकन्सिलेशन प्रोग्राम. म्हणजे आता हे कोण आहेत, काय आहे तुम्हाला समजलं असेल. 27 वर्ष जेलमध्ये काढले, 6 वर्ष नजरकैद. नंतर इंटिग्रिटी. सो इंटिग्रिटी इज द प्रॅक्टिस ऑफ being honest and showing a consistent and upcoming adherence to strong moral and ethical principles and values. In ethics, integrity is regarded as the honesty and truthfulness or accuracy of one's action. म्हणजे तुम्ही जे काही करताय ते तुम्ही प्रामाणिकपणे केलं पाहिजे. जे काही करताय प्रयत्न, तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत. आणि जे काही करताय ते, ज्या काही ॲक्शन्स असतील तुमच्या, त्या सर्व प्रामाणिक आणि ॲक्युरेट पाहिजेत. फाउंडर इंडस हेल्थ नेटवर्क ऑफ 100% फ्री हॉस्पिटल्स अक्रॉस पाकिस्तान, 12 हॉस्पिटल्स, 52 health centers, 4 blood centers, 4 lakh patient per month, 10,000 team members is the Indus Health Network. So integrity. Now determination. Determination is the fuel that keeps on driving you rewards towards your
विजन. डिटर्मिनेशन इज द फ्युएल दॅट कीप्स ऑन ड्रायव्हिंग यू टुवर्ड्स युअर विजन. म्हणजे डिटर्मिनिस्टिक अप्रोच पाहिजे, डिटर्मिनिस्टिक ऑपरेट आपण म्हणतो. फाउंडर ऑफ होंडा मोटर कॉर्पोरेशन, वन ऑफ द फाउंडर ऑफ पोस्ट WW2 Japan went through unbelievable adversities in the process of establishing Honda. आता त्याची काय प्रोसेस झाली, काय होंडा मोटर कॉर्पोरेशन कशी अस्तित्वात आली, काय केलं त्यांनी, हे बघा तुम्ही. त्याचा अप्रोच कसा होता हे तुम्ही पहा. हे ग्रेट पर्सनल आहे. त्यांचं डिटेल मी तुम्हाला जेव्हा तुम्ही 1 hour ऑनलाईन वेबिनार अटेंड कराल त्यावेळी तुम्हाला मी सर्व डिटेल सांगेल. मी तुम्हाला त्यांची स्टोरी सांगेल. आत्ता आपल्याकडे टाईम कमी आहे, कमी वेळात आपल्याला करायचं आहे हा व्हिडिओ. नंतर आहेत 3 द क्रिटिकल एलिमेंट्स विच आर नेसेसरी टू बी सक्सेसफुल इन लाईफ. म्हणजे कुठले एलिमेंट तुम्हाला पाहिजेत, 3 एलिमेंट. पहिला आहे कोअर, दुसरा आहे कॅरेक्टर आणि तिसरा आहे कॉम्पिटन्स. पहिलं कोअरमध्ये आयडियोलॉजी आहे, अल्टिमेट पर्पज आहे, अल्टिमेट व्हिजन आहे. कॅरेक्टर तुमचं कसं पाहिजे, इंटिग्रिटी, डिटर्मिनिस्टिक अप्रोच, ह्युमिलिटी, थॉटफुलनेस अँड मेनी मोर. दॅट इज तुम्ही प्रामाणिकपणा पाहिजे, ट्रुथफुलनेस पाहिजे. नंतर कॉम्पिटन्समध्ये तुम्हाला नॉलेज पाहिजे, स्किल अँड ॲबिलिटी पाहिजे, तुमच्याकडे नेटवर्क पाहिजे आणि तुमचं रुटीन पाहिजे, रुटीन, डेली रुटीन. ह्या गोष्टी तुमच्याकडे हव्यात. ह्या जर सर्व गोष्टी तुमच्याकडे असतील आणि आधी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही इलिमिनेट केल्या तर यश हे हमखास मिळणार तुम्हाला. यश हे हमखास मिळणार. विजन विदाउट ॲक्शन इज अ डे ड्रीम आणि ॲक्शन विदाउट विजन इज अ नाईटमेअर. म्हणजे तुमच्याकडे विजन आहे पण तुमच्याकडे ॲक्शन नाही, मग तुमचं हे दिवसा पडलेलं स्वप्न आहे. आणि तुमच्याकडे ॲक्शन आहे पण विजन नाही, हे रात्री पडलेलं स्वप्न आहे. ॲक्शन आहे पण विजनच नाही तुमच्याकडे, हे रात्री पडलेलं स्वप्न आहे. हे कोणी सांगितलं, जापनीज प्रोवर्ब और सोइचिरो होंडा. आता ही गोष्ट आहे, व्हॉट दिस प्रोसेस डज. हे काय प्रोसेस आहे हे तुम्हाला समजून घ्यायचे. ही काय, एखाद्या पाण्यावर एक थेंब पडला, काय झालं, याच्यातून तुम्ही काय पॉझिटिव्ह घेऊ शकता हे मला तुम्ही कॉमेंट करा. जेव्हा तुम्ही कॉमेंट कराल, जेव्हा वेबिनार होईल, दुसरं लेक्चर मी टाकेन, तेव्हा तुम्हाला मी सांगेल. पण तुमचे विचार काय आहेत हे महत्त्वाचं आहे. तुमचे स्वतःचे विचार काय आहेत हे पहिल्यांदा महत्त्वाचं आहे. दिस प्रोसेस गिव्स यू द ॲबिलिटी टू विटनेस थिंग्स इन युअर लाईफ दॅट यू नेवर थॉट were possible to get you closer to the success in this world and hereafter that you always wanted to see yourself. However, in my experience, most people are unable to start and sustain this journey of vision and thus putting their success in this world and hereafter at a serious risk. म्हणजे मध्येच येऊन प्रयत्न सोडणे, मध्येच येऊन विजन सोडणे, मध्येच येऊन रस्ता भटकणे आणि तुम्ही सक्सेसच्या जवळ असता ते तुम्ही डायरेक्टली फेल्युअरला जाता. का तर या गोष्टीमुळे. नाउ देर आर 2 ways ऑफ डिझायनिंग अँड लिव्हिंग अ विजन ओरिएंटेड अँड पर्पज ड्रिव्हन लाईफ अँड डेव्हलप अ सक्सेस रोड मॅप बेस्ड ऑन दॅट. आता तुम्हाला 2 ऑप्शन आहेत तुमच्या जीवनात सक्सेस होण्यासाठी. एक, try to design that life and develop a success roadmap yourself through trial and error. म्हणजे ट्रायल अँड, आपण एक्सपेरिमेंट कसं करतो, एखाद्या आता आपल्याला सध्याला माहिती आहे आपल्याला कोरोना आता व्हायरस आलेला आहे, मग त्याची लस बनवताना कसं बनवतात, ट्रायल अँड एरर. म्हणजे हे चालेल का, ते चालेल का, हे मटेरियल टाकू, ते मटेरियल टाकू, हे टाकू, ते तुम्ही करू शकता, ट्रायल अँड एरर. आणि दुसरं काय, वर्क विथ पीपल हू हॅव बीन इन दिस जर्नी फॉर इयर्स, डेव्हलप्ड अ स्ट्रक्चर्ड फ्रेमवर्क ऑन बेसिस ऑफ साऊंड नॉलेज and have helped thousands of people steer their journey in the right direction. म्हणजे जे लोक त्यांच्या जीवनात सक्सेसफुल झालेले आहेत, आणि सक्सेसफुल म्हणजे कसं, डायरेक्ट सक्सेस मिळालं, बापजादेची प्रॉपर्टी, बापजादे कुणातरी जीवावर मोठं झाले असं नाही. स्वतः रोड मॅप तयार करून ह्या सर्व प्रोसेसमधून जाऊन जो सक्सेस झालेले आहेत माणसं, अशी माणसं तुम्ही पकडा, अशा माणसांचे तुम्ही विचार ऐका, अशा माणसांबरोबर तुम्ही डिस्कस करा, तुमचे प्रॉब्लेम शेअर करा आणि त्यांच्याकडून गायडन्स घेऊन तुम्ही तुमची जर्नी करा, तुमची जर्नी सक्सेस होईल. हे 2 ऑप्शन आहेत. आता तुम्ही ठरवा कुठले ऑप्शन वापरायचे. मग एक आहे
अंडरस्टँडिंग व्हिजन. आता सक्सेस मंत्र, थोडक्यात सक्सेस मंत्र देतो मी तुम्हाला. एक अंडरस्टँडिंग व्हिजन. स्टेप्स कुठले ते सांगतो. पहिली स्टेप अंडरस्टँडिंग व्हिजन, नंतर रोल्स, पर्पज अँड आयडिओलॉजी. थर्ड डेव्हलपिंग आयडिओलॉजिकल फाउंडेशन, आर्टिक्युलेटिंग व्हिजन अँड पर्पज. नंतर नेक्स्ट स्टेप इज व्हिजन ब्रेकडाऊन इन टू शॉर्ट टर्म अचिवेबल स्टेप्स. अँड फिफ्थ इज द लर्न प्रायोरिटायझेशन अँड हाऊ टू मेक स्मॉल विन्स एव्हरी डे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत सक्सेस मिळवत जायचं आणि फायनल आपलं गोल अचीव्ह करायचं. ह्या 5 स्टेजेस आहेत. ह्या 5 स्टेजेसनुसार तुम्ही तुमची जिंदगी डिझाईन केली तर तुम्ही सक्सेस होणार. सक्सेस आपल्याला मिळणार, म्हणजे यश मिळणार, यश मिळणार आपल्याला. मग नंतर तुम्ही व्हिडिओज आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलमध्ये तुम्हाला ही अकॅडमी काढलेली मी, PM एज्युकेशनल अकॅडमी. याच्यामध्ये तुम्हाला सर्व आहे, KG to PG लर्निंग, KG to PG लर्निंग. महत्वाचं मी सिव्हिल इंजिनिअरिंगवर ध्यान दिलेलं आहे. सर्व गोष्टी तुम्हाला हे होतील. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. इफ यू लाईक इट, प्लीज डू शेअर इट अँड सबस्क्राईब द चॅनल फॉर more such fruitful videos.